आई. आई म्हणजे सर्व जगाला सामावून घेणारा, सर्वांना आपलंसं करणारा शब्द. अथांग प्रेमाचा सागर म्हणजे आई. तुम्ही मागा अथवा नका मागू, तुम्हास देण्यासाठी जे जे काही आहे ते रीत झाल्याशिवाय तिचं मन भरतच नाही. ती म्हणजे आई. पण हे झालं आईविषयी. पण ज्या आपल्या बाळावर, मग ते लहान असो वा मोठं, तिचं प्रेम ती अगदी अमर्याद उधळते. त्याचं वर्तन तसंच असतं का हो? हा मोठा प्रश्न आजकाल तिथंच येऊन थांबतो ना. निश्चला, आपली निश्चला 26 वर्षांची, संस्कारी सुविज्ञ IT इंजिनियर तरुणी. आई वडील आणि मोठ्या बहिणीची लाडाची निश्चला लग्नाला तयार झाली होती. फार काही वेगळ्या अपेक्षा नव्हत्या हो पोरीच्या, तिच्या आपल्या जोडीदाराकडून. फक्त घर सांभाळून करिअर करायची कसरत आजच्या नव्या जमान्यानुसार करू द्यावी आणि घरातील सर्वांनी मिळून मिसळून राहावं, बस. यथावकाश निश्चला भोल्यावर चढली. कार्तिकला पाहता क्षणी ती आवडली होती. दोघांची जोडी पण कशी खूप सुंदर आणि छान दिसत होती. 6 महिने कसे छान गेले. घर लावणं, घरातील माणसं सांभाळणं, करिअर, स्वयंपाक, कशातच निश्चला कमी पडत नव्हती. पण कार्तिकच्या आईवडिलांना बरोबर गोरी आणि सुंदर सून हवी होती. त्यामुळे सतत तिच्या रंगावरून तिला टोमणे दिले जात होते. तिचा सर्व पगार ती परंपरेनुसार तिला माहीत असणाऱ्या नवऱ्याच्या हातात आणून देत होती. पाहता पाहता 2 वर्ष कशी सरली त्यांनाच कळलं नाही. निश्चलाने धीर धरून स्वतःच्या इच्छा मारून जुळते घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आता कार्तिकही तिला घालून पाडून बोलत होता. मूल होत नाही यावर जणू तिने एकटीनंच उपाय करायचे होते. आता मात्र हद्द झाली होती. कारण एके दिवशी कार्तिकने तिच्या समोर वेगळाच प्रस्ताव ठेवला होता. आपला संसार फुलणार नसेल ना, तर आपण वेगळं होण्याचा विचार करूयात. कार्तिकच्या या वाक्याने निश्चलाला पुरतं हादरून सोडलं होतं. तरी तिने धीराने व त्याला समजून सांगत हे टाळण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि पुढील 4 महिन्यात डिवोर्स पिटिशन करण्याची वेळ आली आणि निश्चलावर पुन्हा अजून एक आघात झाला. कार्तिककडे तिने ठेवायला दिलेली रक्कम 16 लाख रुपये तो देऊ शकत नाही यावर तो ठाम राहिला. तसेच ती कमावती, त्यामुळे मेंटेनन्स सुद्धा मिळणार नाही हे त्यानं स्पष्ट केलं होतं. निश्चला समोर पूर्ण अंधार तिला दिसत होता. त्याच वेळेस ती माझ्याकडे आली. तिला तिची रक्कम त्याने हप्त्याने का होईना द्यावी आणि संपूर्ण स्त्रीधन तिला मिळावे यावर आम्ही पण ठाम राहिलो. अखेर तशीच तडजोड होऊन डिवोर्स झाला. पण यात पुरतं वर्ष सरलं होतं आणि निश्चला खूप खचली होती. मात्र नव्यानं उभं राहण्याचं मानसिक बळ देण्याचा मी प्रयत्न करत होते. मात्र अखेर एका नात्याचा अंत झालाच. मध्ये साधारण 3 ते 4 वर्ष सरली. निश्चला मधून मधून खुशालीचे मेसेज करून संपर्कात होती. एके दिवशी अचानक तिचा मेसेज आला. मॅडम लग्नाला या, पत्ता पाठवते. तिला सदिच्छा दिल्या. कारण त्याच दिवशी घरचं एक लग्न असल्यामुळे मी जाऊ शकले नाही. तिचा नव्याने पुन्हा संसार फुलू लागला. निश्चला खूप खुश वाटत होती. कारण संसार वेलीवर फुललेल्या फुलासह तिला आता घर मिळालं होतं. अनुप तिचा नवरा व्यवसाय करत होता आणि त्याला 3 वर्षांची गोंडस स्पृहा नावाची मुलगी होती. बाळंतपणानंतर कॅन्सरने 1 वर्षातच त्याची पत्नी निर्वतली होती. गोड स्पृहाच्या बाळलीला पाहून निश्चला अगदी हरवून जात होती. मागच्या नात्यातील उणीव आपसुकच भरून निघाली होती. ही सर्व गोष्ट कोविड पूर्वीची. कोविडने अचानक येऊन आपली 2 वर्ष गोठवून टाकली होती. निश्चला वर्क फ्रॉम होम करून सर्व सांभाळत होती. 6 ते 8 महिन्यात तिचा मेसेज येत असे. मी पण ती सुखात आहे वाचून खूप सुखावत होते. कोविडने सर्व जग कसं एका क्षणी थांबल्यासारखं झालं होतं. पण प्रश्न, विवंचना, अडचणी, वाद
ते कुठे थांबले होते. आणि एके दिवशी निश्चयाचा फोन आला. मॅडम जरा भेटायचं आहे. मनात माझ्या थोडी शंका आली, पण ती बाजूला सारून मीच पॉझिटिव्ह राहिले. वेगळं काहीतरी काम असेल तिचा, असाच मी विचार केला. ठरल्या दिवशी निश्चला माझ्याकडे आली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग अचानक ती ओक्साबोक्शी रडू लागली. मॅडम 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 नवऱ्यानं शंका घेणं, मारणं, विचित्र वागणं, झोपेत बोलून त्यात त्याची काही गोपित समजणं, मुलीशी म्हणजे स्पृहाशी तिला बोलू न देणं, सगळं सांगत होती. मुलीला म्हणजे स्पृहाला आता निश्चलाची खूप सवय झाली होती. मात्र अनुपचा राग वाढला की तो स्पृहाला एका खोलीत कोंडून ठेवत असे आणि पुढील काही दिवस तिने आईशी बोलायचं नाही. निश्चला सगळं सांगत होती. ती म्हणाली, तिनं पहिल्यांदा आई म्हटलं ना, तेव्हा माझ्या सर्व अंगावर रोमांच उभे राहिले हो. पण आता मात्र जेव्हा तू सावत्र आई आहेस, कशाला इतका देखावा, असा अनुप म्हणतो ना, तेव्हा देवा पोटात घे मला असं वाटतं. ती निश्चला मुलीला वळण लावणं, तिच्यावर संस्कार, तिला हवं नको ते हट्ट, तिचा आजारपण, सारं कसं प्रेमानं करत होती. गेले 4 महिने दोघं जण वेगळं राहत होते. तरी पण स्पृहा मला आईकडे जायचंय असं सांगून गोंधळ घालून मनासारखं करून घेत होती. मात्र अनुप मात्र दोघींच्या भेटी घडवत नव्हता. याचा निश्चलाला खूप त्रास होतो आहे. मॅडम तुम्हीच सांगा, फक्त बाळाला जन्म दिला म्हणजे आई पण येतं का हो? मॅडम फक्त बाळाला जन्म दिला म्हणजेच आई पण येतं का हो? मायेनं सांभाळणारी आई असू शकत नाही का? सांगा ना मॅडम, मायेनं सांभाळणारी आई असू शकत नाही का? अहो, सावत्र असल्याचं माझ्या कधी मनात नाही आलं. मग का याच्या मनात येतं असं? आणि स्पृहाला तर सगळं माहिती हो. मी नाही जन्म दिलेला, तरी ती 5 वर्षाची पोर मलाच आई म्हणते आणि मानते. ती जेव्हा पळत येऊन मला बिलगते ना, तेव्हा काय सांगू तुम्हाला मॅडम मी. मग हा अट्टहास का? सांगा ना मॅडम, फक्त बाळाला जन्म दिला तरच आई पण येतं का हो? निश्चलाचं हे सर्व म्हणणं खरंच मन उद्विग्न करणारं आहे. आज जीवनाच्या एका वेगळ्या वळणावर निश्चलाला लढण्याचं बळ कसं बसं आणून पावलं टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिच्या या प्रश्नाने मी पण हेलावून गेले आहे. खरंच आई पण इतकं महाग झालंय का? आई पण अनुभवण्यासाठी आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आईनं बाळाला जन्म देण्याची खरंच गरज आहे का? तुमच्याकडे आहे याचं उत्तर? आहे तुमच्याकडे कुणाकडे उत्तर? आईनं बाळाला जन्म देण्याची खरंच गरज आहे का? हॅलो, मी ॲडव्होकेट अनिशा. माझ्या सर्वांना नमस्कार. निश्चलाचा प्रश्न ऐकलात ना तुम्ही? फक्त जन्म दिला म्हणजेच आई पण मिळतंय का? आणि स्वतःच जन्म दिला म्हणजेच फक्त आई पण सिद्ध करता येतं?
असं कोणी सांगितलं, हे का सिद्ध करायचं? त्या स्त्रीच्या वेदना आपण समजूनच घेणार नाही आहोत का? निश्चला आणि अनूप यांनी लग्नाचा निर्णय घेतला. काही परिस्थितीत घेतला आहे की आपलं पुढचं आयुष्य सुकर होईल. पण हे सगळं होत असताना त्या मुलीची स्पृहाची होणारी जी काही घालमेल आहे तिचा आत्ता कोण विचार करतंय का? का नाही विचार केला जात आहे? फक्त कायद्याचा आधार घेऊन किंवा सामाजिक काहीतरी गोष्टींचा आधार घेऊन समाजामध्ये असं असतं की सावत्राई ही फक्त वाईटच असते असं धरून चालायचं आणि त्याच्याशी ठाम राहायचं, असं आपलं समाज समजतो. त्या मुलीला मारणं, त्या मुलीला कोंडून ठेवणं, तिला आपल्या आईला भेटू न देणं, हे कुठल्या समाजाच्या कुठल्या स्तरावरती ही मानसिकता चालली आहे याचा विचार पण कोणी करत नाही आहे. पुढच्या काळामध्ये स्पृहा काय परिस्थितीतून जाईल, तिच्या फॅमिली लाईफमध्ये तिचं स्टेटस कसं असेल, ती कशा प्रकारे आपल्या कुटुंबाला वाढवेल, मुळामध्ये तिच्या मनामध्ये कुटुंब निर्माण करावं आणि तिथपर्यंत पोहोचावं हे तरी विचार मनात येतील का, ह्याचाही कोणी विचार करत नाही आहे. आपण अनूपला फक्त दोष देण्यात अजिबात अर्थ नाही, कारण अनूप ही व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता नक्कीच तुम्हालाही कळलं असेल की आपल्याला ह्यातनं काय बोध घ्यायचा आहे. तर मुळामध्ये निश्चलाचं पहिलं लग्न ज्या काही कारणास्तव तुटलं असेल तरीसुद्धा दुसऱ्या लग्नामध्ये काही गोष्टींचा उहापोह आधी करणं फार गरजेचं होतं. म्हणजे काय तर तिच्या काय काय गरजा आहेत, तिच्या मुलीविषयीच्या किंवा मुलांविषयीच्या काही अपेक्षा आहेत का, वडिलांच्या आपल्या पत्नीकडनं काय काय अपेक्षा आहेत आणि दोघांनी एकत्र बसून त्याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं होतं. समाज काय म्हणेल किंवा समाजात हे असंच असतं ह्याला गृहीत धरून आणि कायद्यांचा आधार घेऊन फक्त दुसरी पत्नी आहे तिला आपण कसंही वागवलं तर चालणार आहे, कारण पहिलं लग्न तिचं होऊन गेलं याचाच अर्थ तिच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, अशा प्रकारची मानसिकता आपल्याला दिसून येते. आणि निश्चितच याच्यामध्ये निश्चलाची थोडीशी चूक असं नाही, पण ज्या गोष्टी तिला टाळता येऊ शकणार होत्या त्या अशा आहेत की एका लग्नाचा हा असा वाईट अनुभव असताना दुसरं लग्न करते वेळी थोडंसं सजग राहणं गरजेचं होतं. ती स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून कमीत कमी ती पुढे जाईल. पण एखाद्या वेळेला जर ती पायावर उभी नाही आहे तर अशा परिस्थितीत कदाचित तिला खूप फ्रस्ट्रेशन येणं, आयुष्य नकोसं होणं हे स्वाभाविक असू शकतं. त्यामुळे अशा वेळेला मुलींनी खूप विचार करून आणि चांगल्या पद्धतीनं आपण समोरच्या व्यक्तीशी बोलून चांगल्या पद्धतीनं आपले विचार त्याच्यासमोर मांडून मग पुढे जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जो निश्चलाने आपल्याला विचारला आहे तर त्याच्यावरती निश्चितच समाज म्हणून तुम्हाला मला सर्वांनाच विचार करण्याजोगी गोष्ट आहे. कारण आपण असं कायम म्हणतो बघतो की देवकीपोटी जन्मलेला श्रीकृष्णही यशोदा घरी वाढला. यशोदेच्या घरी तो जरी छान वाढला असला तरी देवकीवरही त्याचं प्रेम आहे, देवकीचंही त्याच्यावर प्रेम आहे, पण यशोदेचंही आहेच ना. मग हा सगळा नियम आत्ताच्या काळाला का लागू होत नाही? शेवटी कायदे काय असतात? कायदे समाज बनवतो, कायदे माणूसच तयार करतो, तो पूर्वानुभवातनंच करतो. मग एका काळात लागू असलेली गोष्ट आत्ताच्या काळात का लागू होत नाही? आणि कायद्यात कुठं असं सांगितलं आहे की दुसरं लग्न केल्यानंतर त्या स्त्रीने त्या मुलाचा किंवा मुलीचा स्वीकार केल्यानंतर ती आई नाही आहे? मग ह्याच्यात थोडासा आणखीन असा बदल करणं गरजेचं आहे का की ज्या वेळेला एखादी स्त्री दुसरं लग्न करते आणि आपल्या त्या दुसऱ्या पतीपासून असलेलं आधीचं मूल स्वीकारते त्यावेळेला काहीतरी कायदेशीर त्याला चौकट तयार करणं, बंधन तयार करणं
गरजेचं आहे का, असाही एक विचार कदाचित ह्यापुढच्या काळात करावा लागेल. म्हणजेच कायद्यात बदल करणं फार नंतरची गोष्ट झाली, पण मला असं वाटतं की समाज म्हणून आपण आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. ही कथा तुमच्यासमोर मांडण्याचं प्रयोजन एवढंच आहे की अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती आपल्यावरती येईल किंवा आपल्या समोर एखादी परिस्थिती अशी असेल, त्यांना आपल्याला थोडंसं सजग करता येणं, त्यांना काहीतरी दिशा देण्याकरता आपल्याला कदाचित ह्या गोष्टी माहीत नसतील, तर आपल्याला त्या माहीत करून घेतल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता फार काही कष्ट करण्याची गरज नाही आहे. अशाच ज्या समोर येणाऱ्या परिस्थिती आहेत त्या हाताळत असताना जसं मी पुढे जाऊन केसेसमध्ये काही गोष्टी चांगलं होण्याकरता किंवा त्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता, त्यांना मानसिक बळ देण्याकरता करत असते, तोच अनुभव मी तुमच्यासमोर मांडल्यानंतर उद्या तुम्हाला कुणीतरी एखाद्याने काही मार्गदर्शन करण्याकरता एखादा प्रश्न विचारल्यावर तुमच्याकडे त्याचं उत्तर नाही समाज म्हणून असं होता कामा नये, ह्याकरता हा सगळा खटाटोप आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितच ह्या केसेस तुमच्यासमोर मांडणं हा हेतू नसून अशा परिस्थितींवरती काहीतरी पर्याय प्राप्त करून देणं, सोल्युशन्स देणं हे गरजेचं आहे आणि ते नक्कीच यातून तुम्हाला मिळत जातील अशी मला आशा वाटते. मेघना आणि अनिशातर्फे आपल्या सगळ्यांचे आभार. तुमचा उदंड प्रतिसाद प्रोमोच्या वेळेस दिसून आलेला आहेच. ह्या कथा ऐकून, त्या इतरांना ऐकून आणि थोडंसं सजग वृत्तीनं राहून आपण पुढे जाऊया. धन्यवाद.